2 नोव्हेंबरला तुळशी मातेचा विवाह आहे. तुळशी मातेचा विवाह झाल्यानंतरच आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये लग्न कार्य सुरू होतात. प्रत्येक भागामध्ये सण आणि समारंभ साजरी करण्याची पद्धत फार वेगवेगळी असते. ऊसाशिवाय तुळशी मातेचं लग्न अपूर्ण आहे. ऊस मला मिळाला नाही, त्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही आहे. आता तुळशी मातेचा विवाह कसा करायचा तो मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. सर्वात अगोदर चौरंग मांडायचा आणि त्याच्या भोवती तांदळाने असा चौक भरून घ्यायचा. नवीन मंगल कलश स्थापन करायचा. बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची. त्यांची पूजा करायची. तुळशी मातेला सुंदर साडी नेसवायची. छान दागिने घालायचे, बांगड्या घालायच्या, नथ घालायची. देवांचं आचमन करायचं. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही विड्याची पानं ठेवून सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची. त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करायची. माता लक्ष्मीची पूजा करायची. आज माता तुळशीला आणि बाळकृष्णांना जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने हळद लावून घ्यायची आहे. चंदनला व्हायचं, अष्टगंध व्हायचं, फूल व्हायचं, नवीन वस्त्र आज घालायचे आहेत. त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे. आणि अशा पद्धतीने तुळशी मातेचा विवाह आपल्याला करायचा आहे. हातामध्ये रंगीत अक्षता घ्यायच्या, आवळा घ्यायचा, त्याच्यानंतर चिंच ठेवायची, फराळ ठेवायचा. रंगीत अक्षता आणि फूल घेऊन आपल्याला अशा पद्धतीने अंतरपाट धरायचा आणि तुळशी मातेचं लग्न लावायचं आहे. तुळशी मातेची ओटी भरायला अजिबात विसरायचं नाही.